हॅलो, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक. आज आपण माहिती घेणार आहोत गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. यामध्ये प्रमुख लक्षणं काय आहेत ते सांगतो. मेन म्हणजे आपल्याला सारखीच ॲसिडिटी होते. ॲसिडिटी झाल्यावर छातीत जळजळल्यासारखं वाटतं, छातीत दुखत असतं, पेन होत असतं आणि त्यानंतर पण आपण जर काही मेडिसिन्स घेतले तरी रिलीफ होत नाही. आणि काही अटिपिकल लक्षणं आहेत म्हणजे दीर्घकाळ जो खोकला राहतो किंवा जसं म्हणतो की आपण सारखंच मळमळतं किंवा छातीमध्ये आपल्याला जळजळून चव लागते, आपल्याला ॲसिडचं तोंड कडू पडतं. ही जी काही लक्षणं आहेत ती गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीजची आहेत. मेन मुख्य कारणं म्हणजे याच्यामध्ये आपण जी काही जेवण करतो ते प्रमाणापेक्षा जास्त केलं तर आपल्याला हे डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा जास्त स्पायसीस फूड्स खाल्ले किंवा अति प्रमाणात नॉनव्हेज खाण्यात आलं किंवा बॅक टू बॅक आपण रोजच्या रोज नॉनव्हेज खातो किंवा हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जास्त शुगर असलेले प्रोडक्ट्स खाल्ले, चॉकलेट्स, कॅफिनेटेड ड्रिंक्स असतात, कोल्ड ड्रिंक्स वगैरे, हे जरी खाल्ले, वारंवाररित्या खाल्ले तर आपल्याला गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यामध्ये काळजी काय घ्यायची आहे तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून लगेच याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायची आहे. आणि ही लक्षणं तुम्हाला माहीत असली तर तुम्हाला ट्रीटमेंट घेण्यासाठी व्यवस्थित राहील. थँक्यू.